नमस्ते, आजची रेसिपी आहे उकडलेल्या बटाट्याचा रस्सा। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं। तेल छान असं गरम झालं पाहिजे। इथे अर्धी चमचा जिरं टाकायचं, जिरं पण असं तरतरलं पाहिजे। इथे जिरा तरतरला आहे, त्याच्यावर आहे ना कांदा टाकायचे। 2 ते 3 कांदा आहेत कट केलेलं। तेलावर परतून घ्यायचं, गोल्डन कलर करून घ्यायचा। कांदा बघा गोल्डन झालेला आहे, तर आपण इथे आहे ना टोमॅटो टाकायचं। 1 टोमॅटो आहे, त्याच्यावर मीठ टाकायचा चवीनुसार, मग टोमॅटो सॉफ्ट होतो। तेलावर परतून घ्यायचं। दोन हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण असं टेचून घेतलेला आहे। हे सगळं कच्चंच आहे, ते तेलावर परतून घ्यायचं, छान टेस्ट येतो। दोन ते 3 चमचा हा खोबरा आहे, ओला खोबरा आहे, तो किसून घेतलेला आहे। तेलावर परतून घ्यायचं। तो तेलावर परतून घेतलेला आहे, इथे आपण आहे ना सुके मसाले टाकायचं। गरम मसाला पाव चमचा, 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे, 1 चमचा धना पावडर आहे, अर्धी चमचा हल्दी पावडर आहे। इथे सुके मसाले तेलावर परतून घ्यायचं। इथे परतल्यानंतर आहे ना 2 ते 3 चमचा शेंगदाण्याचा कूट आहे। हे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि मिक्सरवर पिसून घेतलेले आहेत। इथे पूर्णपणे साहित्य एकजीव करून घ्यायचं। इथे गरम केलेलं पाणी आहे, नेहमीच गरम केलेलं पाणी घ्यायचं, मग तरी छान येते आणि टेस्ट पण खूप छान येते। इथे 1 ग्लास पाणी टाकलेले आहे, तरी पण बघा एकदम असं इथं घट्टच आहे। इथे मी 1 बटाटा बॉईल करून घेतलेला आहे, तो तुम्ही जर हाताने तोडला तर हाताने तोडा, नाहीतर त्याचं कट केलं तरी पण चालेल। मी इथे हातानेच तोडते। असं छान मऊसूत झालेलं आहे, शिजलेलं आहे, असं टाकायचं, छान याचा रस्सा होतो। असा पूर्णपणे घट्ट झालेला आहे रस्सा। तुम्ही तुमच्या चवीनुसार पाणी कितपत पाहिजे ते तुम्ही टाका। इथे 10 मिनिटं आहे ना एक स्लो गॅसवर भाजी शिजवून घ्यायची। 10 मिनिटं झालेली आहेत आणि छान असा रस्सा शिजलेला आहे बघा, आणि तरी पण खूप छान आलेली आहे आणि कलर आलेला आहे, सुरेख असा कलर आलेला आहे। इथे कोथिंबीर टाकायची। पूर्णपणे बटाट्याचा रस्सा झालेला आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा। धन्यवाद।